तर हा आहे पंबम ब्रिजचा रेल्वे ब्रिज. अलीकडला जो नाही, पलीकडला नवीन बांधलेला आहे. 1940 ची गाडी आहे भाऊ. जबरदस्त जबरदस्त. माय मिस्टेक, सॉरी. फाशी चढाओगे क्या आप? हा मेरी जान बस. दर्शनाला थांबल्यात माकड 5. वेलकम टू कन्याकुमारी. अशी ही नेसवानेसवी, अशी ही नेसवानेसवी. लुंगी नेसवायचं चालू आहे. बस का? बस चिकतार. 5:30ला उठली, 6:15 आवरलं. पण जायचं 4 वाजता होत. आणि जायचं 4 वाजता होतं. तरी पण मीच पहिला उठली. घालताय बरोबर सगळे शर्ट. या अण्णा वडका पण अरे का म्हणा नाश्ता नाश्ता टाइम कोण ना मोबाईल अन्न चेकआउट. काय पण विचारायचं मॉर्निंग चेकआउट. त्याला काय पण विचारायचं सकाळ जावा वैताग दिला म्हाताऱ्यानं. बाकी साऊथच्या पिक्चरचं कशाला जात आहे? अख्ख्या साऊथ मध्ये सगळी हीच आहे. नशीब आपण शर्ट घातलाय नाही अशीच असते दिवसभर. लुंगीत कुठं तर चावायच्यात मोबाईल ठेवायला. आम्हालाच वेगळं वाटायला लागलं शर्ट घातल्यामुळे. एवढी माणसं बघितल्या दोघी. चला आता आपण जाऊया चला, रामेश्वरच्या आता दर्शनाला. मंदिराला जायचं आहे मस्त पैकी. मामाने पण मामा शर्ट नाही घालणार. त्या मिशाला पिळत येते ती. घालावं का नाही अण्णा मिशी पिळतो. घेतला क्लोजअप. आवरून झालंय. तुला जावतो की आवरलेलं ते अण्णा कैसा है या? प्रथमेशनं पण आवरून खट्ट तयार झालेला माणूस. गमच्या राहिला गमच्या घेऊन ये. मी तर बाहेर उभा राहिले. लगीन असले का नाना आवरले. जरा कमी नवरा दिला गमच्या टाकून आली. वडक्का मारणार प्लीज चेकआउट. चक्कर घ्या अरे अण्णा. ओके आम्ही पण तयार. मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस आहे रामेश्वरम मधून. सकाळी श्री रामेश्वरांचं दर्शन घ्यायला सगळीजण बाहेर पडली. इकडे सगळी लुंगीवाले कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आपण सगळ्यांनी लुंगीचा प्रोग्राम घेतलेला आहे. इकडं हर्ष आहे, इकडं प्रथमेश आहे आणि हे समोर 3 कार्यकर्ता आपलं निघाले. तर बघा नानांचा गमच्या सारखा सारखा लागलाय खांद्यावर. तर आता इथनं फक्त 800 मीटर आपलं रूम लांब आहे मंदिरापासून. तर चालतच जायचं म्हटलं. तिथं जाऊन आता मुळात महत्त्वाचं म्हणजे लुंगीत गाडीच चालवा येणार नाही, त्यामुळं सगळी चालत बाहेर पडली. तर चला वाजले ते जवळपास 7:30. त्यामुळं 2-2.5 तास तरी जाणारच आहे दर्शनाला. चालाही ना झाले पटपट पटपट लुंगी नेसल्यामुळं. लुंगी उडून निघाले. चला आवरा. नाना कसे धराय लुंगी अशी. हा चला. हा आम्ही विषय शेवट केला. आता पोचलोय मंदिराजवळ. काय अजून एक आहे लाल ओके गेलं. पैसे द्या तुम्ही. इकडे तुझा काढतो. हालू नका की हो. हालताय कशाला? ओके सगळ्यांच्या कपाळाला टिक्का लावून झालेला आहे. आणि गर्दी भयंकर आहे. गर्दी जास्त त्यामुळे आता वेळ किती लागणार आहे पुढे जाऊन दर्शनाला
शंकाच आहे. त्यामुळं बघू आता थोड्या वेळात लाईनला लागल्यावर कळलंच किती वेळ लागणार आहे. दर्शनाला थांबल्यात माकडं 5. सव्वा इथं आहे. इकडे चालू आहे आता लाईन आपली सगळी. लाईनीनं पुढं दर्शन घ्यायचं चालू झालंय. प्रथमेश पुढल्या तोंडाला आहे आणि हर्षा मागच्या तोंडाला आहे. आता मला वाटतं अजून 2-2.5 तास लागतील दर्शन व्हायला आपल्याला. चला, आणि इकडं हर्षद आहे बघा पाठीमागच्या तोंडाला. नाना कंटाळले ती उभारून नाही काय अभि काय कुठला काय विचार अभिचं नुसतं दुखतंय. चला चला चला. देवदर्शन याच्यातच झालेलं आहे. आता चाललोय आपण बाहेरच्या साईडला. एकदम असं सुंदर दर्शन झालं आणि वाटलं होतं जास्त वेळ जाईल, पण थोड्या वेळातच होऊन गेलं. आता इथनं जायचं डायरेक्ट रूमवरती औरंगाबादचा प्रवास आहे. पण खरंच जर कधी रामेश्वरमला आला तर अवश्य देवदर्शन घ्या. एक नंबर अनुभव आहे, मनाला शांती देणारा अनुभव आहे. आणि लागलंच आम्ही कोटी तीर्थम घेतलेला आहे. कसं वाटलं दर्शन करून? एक नंबर. हा, देवाची पिंड एकदम अशी वेगळी. श्रीरामानं स्थापित केलेलं मंदिर. हो, शिवलिंग. मंदिरातनं बाहेर पडून आत्ता आलोय समुद्र दर्शनासाठी. तर मंदिरातनं जवळच आहे, म्हणजे मंदिराच्या समोरच समुद्र आहे. एक 100-200 मीटरच्या आसपासवर असेल इथलं, जास्त काय लांब नाही. तर ही समोर गेट बघू शकताय दर्शनासाठीचं. 4 गेट आहे तिथं आणि हा समोर अथांग समुद्र आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण परत जाणार आहे. हा, मागं आपण बघायचं नाही. नाही बघाय. शेवाय म्हणून जास्त खाऊ नका, फळायला येईल एवढंच खावा. मस्तपैकी ही इडली घेतलेली आहे खायला. सांबर चटणी. हे आपले भाऊ भेटले लातूरचे. हा, हे लातूरचे एक बंधू भेटले आपल्या भागातली. आपल्या भागात आवाज ऐकला की माणसं अशी लगेच जवळ येतात. होय. कुठला रे तू? कुठला रे तू? अम्मा पांढरी चटणी पांढरी. आता काय असेल ते असेल, पांढरी असो पिवळी असो, आपल्याला काय बोलायला ते बोलायचं नव्हे रिकावं. पैसे नाही ना? 50. हा हा, त्यांची सेवा आहे हॉटेलची. हा. तुम्ही पाहिजे तेवढं खावा आणि इथून परत जावा म्हटली. मागं बघायचं आहे. मागं बघू नका, परत जावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. हातानं मापात खावा, फळायला एवढंच खावा. हे बघा कार्यकर्ते 2 पुढं आहेत, त्याच्या 2 पुढं आहेत आणि 2 पाठीमाग आहेत. नाश्ता करून झालाय आणि एकतर या लुंगीतनं पाय लांब टाकायला हटायला लागल्या लुंगी, पाय घासायला लागले. आणि सगळ्यात वाईट म्हणजे खाऊन पण ठेस आला तोंडाला, एवढं चालू या. ऊन लागायला लागले जाम. काल रात्री अंधार असल्यामुळे काय ऊन लागायचा संबंधच नाही, रात्र झाल्यामुळे. आता उन्हाचं चाललंय तर ठेस आलंय तोंडपाक. बेकार अवस्था, वाईट अवस्था झाली, वाईट. तरी नशी पांढरा अंगाव आहे कापाडा नाही, लय बेकार अवस्था. तापला असतं. दुबई शेख, शेख दुबईचा शेख आलाय बघा, शेख. हबीबी हबीबी. शंख वाजवून चेष्टा करा. हा वाजव.
नाही घेत अरे नाही घेत काहीतरी मोठं गाव गेला तुमसे ना हो पाएगा. मित्रांनो आता बाहेर पडायची तयारी झालेली आहे. सगळ्यांच्या गाड्या आवरलेल्या आहेत आणि रामेश्वरम मध्ये आल्यानंतर आपल्याला राहण्याची सोय पाहिजे असेल किंवा स्टे करणार असाल, पार्किंग सेफ्टी पाहिजे असेल तर अवश्य एकदा AAA कॉटेजला तुम्ही भेट देऊ शकता. एकदम स्वस्तात आणि फुल्ली AC रूम आहेत, पार्किंग सेफ आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, हॉस्पिटॅलिटी चांगली आहे यांची, माणसं चांगली आहेत, महत्वाची सगळी कामं होऊन जातात. व्हेरी गुड. तर कधी रामेश्वरमला आला तर AAA कॉटेज सर्च करा, तुम्हाला गुगल मॅपला दिसून जाईल. अवश्य इथे भेट द्या आणि रिझनेबल दरात आहे महत्वाचं. म्हणजे ह्या ठिकाणी एवढ्या स्वस्त मिळणं जरा हा आणि आम्हाला ही खरंच भारी वाटलं, त्यामुळं AC रूम हा याचा रिव्ह्यू मी चॅनलवरती मुद्दाम घ्यायला लागली. कधी आलाच तर अवश्य इथं AAA कॉटेजला भेट द्या. चला श्री रामेश्वरम नगरी मधून आता बाहेर पडतोय. जय श्रीराम, जय श्री रामेश्वरम. चला मित्रांनो, आलेलो आहे पंबम ब्रिजवरती. आता इकडल्या साईडला तर काय नाही आहे, पण ह्याच्या ऑपोजिट साईडला रेल्वे क्रॉसिंग आहे. तर हा आहे पंबम ब्रिजचा रेल्वे ब्रिज. अलीकडला जो नाही, पलीकडला नवीन बांधलेला आहे. एकदम असा ऐतिहासिक ब्रिज आहे हा अलीकडला पण. हा केवढं वार आहे, भयंकर सुंदर जबरदस्त ब्रिज आहे. ओके चेन सेटिंगचं दुकान मिळालेलं आहे. जरा मागे की आत घालतो. ओके सावली पाहिजे, सावली गाडीला पाहिजे काय पण करून. कसली गाडी बनवल्या बघू, मला व्हिडिओमध्ये घेऊ दे. थांब, कुठली गाडी बनवल्या? हा जोरात काय बनवलं इथं मिस्त्रीनी. खटकाम आहे. बनवायचं चालू आहे वाटतं. कावासाकी कितीचे? 1940 1940ची गाडी कुठली आहे बघूया. टॉवर चेन आवळून होत्या या. हाय लय काय बनवलंय भाऊंनी. पूर्ण ओरिजिनल आहे, काही सुद्धा ओ मामा तुम्हाला ती रॉयल एनफील्डची ओल्ड रॉयल एनफील्ड ना 1940ची गाडी आहे भाऊ. जबरदस्त माझा फोटो काढतो. जबरदस्त. हे शुरू कंडिशन में है ना? चलता है. गाडी चालू आहे अजून, फुल कंडिशन आहे. 1940ची गाडी आहे पण फुल कंडिशन आहे अजून पण. जबरदस्त आहे, जबरदस्त चालते. आणि गाडी चालू कंडिशनला ठेवली मिस्त्रीनं. नाद पाहिजे बरं का, रेट्रोचा नाद पाहिजे काय पण म्हणा. नाव काय याचं? कावासाकी होय की. कुठलं मॉडेल आहे? 95. नाम काय? नेम एंड्युरो. कावासाकी एंड्युरो. जोरात आहे गाड्या. बाकी गाड्या जबरदस्त. आता ही चालू होत्या बघा गाडी. हा मेरी जान बस. जबरदस्त. हा पैसे पिटले हो. नशिबात आहे म्हटल्यावर काय पण बघायला मिळते. जबरदस्त मास्टरपीस आहे. बाकी थंप बघतो एकदा कसा आहे. जबरदस्त. हा बस पैसे पिटलं. जबरदस्त बाप गाडे बाप. जबरदस्त.
बस आहे बस. लय दूर काढलास. जबरदस्त बाकी फील आहे गाडीला. गाडी एकदाच चालवायची. जबरदस्त मास्टरपीस बनवल्यात बाकी. जबरदस्त 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 गाड्या बनवल्यात भाऊनी. जबरदस्त सुझुकी इंडिओर इथे काय काय विषय आहे ताडगोळ्यांचा. ताटगोळे आता हे कशापासून तयार होते ते. हे फळ मी पहिल्यांदाच बघायला लागली. हा बसतो बसतो काकी बसतो. 2 मिनिटं थांबा. बरं या की इकडे खुर्च्या मोकळ्या केल्यात आपल्यासाठी. या की. हे काय आहे कसलं फळ आहे जरा माहिती घेऊया याची. तरी आपण रस्त्यानं भरपूर अशी झाडं बघितली ते आपल्याला लांबनं सुपारीसारखी वाटत होती, पण ही ॲक्च्युअलमध्ये या ताडगोळा म्हणतात या गोष्टीला. ताडगोळा. हा इथं 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 खोललेला सीन आहे बघा. इथं एकात 3 पीस निघते ती बाहेर. हे ताडगोळा. आता ही हो कसं लागतंय कसं लागतंय. जबरदस्त. मामा कसं लागतंय. मस्त आहे. ओके ओके. हो हो ओके. भरपूर असा विषय आहे इथं. ताडगोळा भरपूर खपलेला दिसतं. ढीगभर तिने सापडा काढून ठेवली बाई. चांगला फेमस आयटम आहे वाटतं. फेमस आयटम आहे. इट्स व्हेरी फेमस आयटम इन हिअर. ओके. आईस ॲपल. हा बघितली मी. पुरा पुरा फुल 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 इनसाइड. क्वालिटी चांगली आहे. असं म्हणजे सिल्लर नारळासारखं लागते बऱ्यापैकी. काय पाहिजे काय पाहिजे तुला. त्याला काय कळे ना काय. हे अशा प्रकारे फायनल प्रोडक्ट तयार होऊन हातात येतं आपल्याकडे. आईस ॲपल म्हणते त्याला. फ्लेवर टाकलाय. हा वरती सब्जा बी वगैरे टाकलेला आहे. खाऊन बघ जरा कसं वाटतंय. खाऊन बघ. किलकी किलकी रस्सी किलकी लस्सी. हा फ्लेवर आणि सब्जा सगळा बी आणि होय काय. मामा खाऊन बघा कसं वाटतंय जरा सांगा. कुलुक्की लस्सी म्हणतो. कुलुक्की. ओके. हा अहो स्ट्रॉन नव्हते हो चमचा आहे. नाव दिले लस्सी म्हणून म्हटलं ओढून बघावं कसं आहे. चमचा बेस्ट आहे ना. कुलुची लस्सी. कुल्की सरबत. ओके 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 ओके. कुल्की सरबत. माय मिस्टेक सॉरी. फांसी चढ़ाओगे क्या आप. दोन्ही हो मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. मॅडम कुठल्या शाळेत निघालाय. सरका बाजूला सरका बाजूला. शाळा सुटली आता तुमची. जावा घरी कडकडनं. रस्त्याच्या मधनं चालू नका. हे बघा हे मीठ तयार व्हायला लागले हळूहळू. पाणी आटले. हे आटणार परत पुढं जाऊन. आणि ते मिठाचं ढीग तयार करून ठेवले ती साईडला. त्यात परत पुढं प्रोसेस होणार. ते बघा काम करायला लागलेत मिठागरात माणसं. मोठा प्रोसेस आहे याचा. हे बघा उजव्या साईडला मिठाचा कारखाना आहे. आणि इकडंच आजूबाजूला त्याच्या भरपूर असं मोठ्या प्रमाणात. उजव्या हाताला मारुतीची मूर्ती आहे भली मोठी मस्त पैकी. हे बघा इकडं आहे. फक्त आता तिकडं तोंड करू नये त्यामुळे कॅमेऱ्यात काही दिसणं शक्य नाही. मला पुढं बघितलं पाहिजे नाही तर पुढं ट्रकचा मुक्का घेईन मी. 5:30 वाजून गेल्या. थोड्या वेळात सूर्यास्त होईलच. आणि आपण सध्या पोचणार आहे भारताच्या दक्षिण टोकावरती. फक्त आणि फक्त 99 किलोमीटर राहिला आहे दक्षिण टोक. लवकरच आता आपण पोचणार आहे तिथं. आता सनसेट त्या टोकावरून बघायला मिळतोय का नाही काय माहिती नाही. कारण 1 तास अजून लागणार आहे. सूर्यास्त किती वाजता आहे मला पण माहिती नाही. पण 6:30 पावणे 7 पर्यंत पोहोचणार आम्ही. वेलकम टू कन्याकुमारी. कन्याकुमारीचं गेट पास करून जस्टच आत पोचलेलो आहे.
आता पोचायला वाजले 7:30. अजून रूमवरती पोचायचं आहे, कारण पहिला रूमवाला जो बुक केला होता तो अचानकपणे फुल झालं आहे, म्हणून त्याचा रिटर्न कॉल आला, रूम कॅन्सल झाली. त्यानंतर परत आणि एका टी स्टॉपला थांबलो आणि तिथल्या तिथं चेक करून दुसरी रूम बघितली आहे. आता तिकडं निघालो आहे आम्ही. कन्याकुमारी, झगमगतं लाईटिंग आणि ते मार्केट, सरळ जायचं आहे. फक्त गडबड करू नका, गोंधळ करू नका. शिस्तात शेवटच्या टोकाला आलाय, इथं काय राडाक करू नका. राईट घ्यायचा आहे, राईट घ्यायचा आहे, राईट घ्यायचा आहे, राईट घ्यायचा आहे, राईट घ्यायचा आहे. चलो चलो चलो. मित्रांनो, हा होता आजचा रामेश्वरम ते कन्याकुमारी प्रवास. आणि आता जस्टच आपण कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियलच्या समोर बसलेलो आहे. जस्टच आता रूम घेतली, फ्रेश झालो आणि म्हटलं रात्रीचं लाईटिंग किंवा रात्रीचा जो नजारा असतो तो घ्यायला आलो. तर एकदम जबरदस्त आणि भयंकर क्वालिटीचा इथं नजारा आहे. वारे एवढं खवळले की नादच करायला नाही, टोल जातात मागं उकडून. तर आता रॉक मेमोरियल बघायला जायचं उद्या सकाळी, पण म्हणलं ह्या व्हिडिओचा शेवट पण करायचा होता. तर म्हणलं लास्ट लँडच्या पॉईंटवरच आपण भारताच्या शेवटच्या दक्षिणच्या शेवटच्या टोकावरती आहे सध्या. भारताच्या जमिनीला जॉईंट असणारा जो शेवटचा टोक आहे दक्षिण साईडचा, तिथं आत्ता बसलेला आहे. आजचा व्हिडिओ, आजचं रामेश्वरम मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या चॅनेलवर नवीन असला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. गुड बाय.